25 डिसेंबरमुळं कामालाही सुट्टी होती आणि मुलाला शाळेलाही सुट्टी होती. मग काय आजची सकाळ भरपूरच उशिरा झाली होती. आंघोळ केली, फ्रेश झाले आणि नंतर मुलाला उठवलं, त्यालाही आंघोळीला पाठवलं आणि इथं बिछाना उचलला. त्याच्यानंतर होती मला देवपूजा, कारण की सुतक होतं तेही फिटलं होतं. तर म्हटलं चला स्वयंपाकाच्या आधी देवपूजा करून घ्यावं. तर म्हटलं चला आज तुम्हाला काहीतरी दाखवते. हे स्वामी वटवृक्ष जे की मी माझ्या हाताने तयार केलेलं आहे. ह्याला मला बनवता बनवता पूर्ण 15 ते 20 दिवस लागलेले आहे, जे की मी एकदम भक्तिभावाने बनवलेलं आहे. कारण की म्हणतात ना की आपण स्वामींना निवडत नाही, स्वामी आपल्याला निवडतात. तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आहे. मग काय स्वामी अनुभव मला इतका छान आलेला आहे ना, तेव्हापासून मी स्वामी भक्त झालेले आहे. नंतर देवपूजा आवरली, तितक्यात बाजूचं एक लहान बाळ आलं. त्याच्याबरोबर खेळत बसले, कारण की हा काहीच कामं करू देत नाही. जिथं जिथं जाईन तिथं तिथं तो आपल्या मागंच असतो. त्याच्यानंतर काहीतरी बाहेर काम होतं, तर म्हटलं चला आज गावी जायचं होतं. ते हे म्हटले चला आज शेतीकडे पण एक फेरी मारायची होती, कारण की काय चाललं ते आपलं काम आहे ना बघणं शेतीकडे. त्याच्यानंतर इथं बाहेर ओली भेळ खाल्ली. त्याच्यानंतर निघालो घराच्या घरालाच लागून आमच्या वडा आहे. त्याच्यानंतर थंडी तर भरपूर होती. मग म्हटलं चला आता स्वयंपाकाला काय करावं. गावी गेले आणि गावी काही दिलं नाही कुणी, असं होणारच नाही. म्हणतात ना शेतकऱ्यांचं लई मोठं मन असतं, तसंच काहीतरी आमच्या गावच्यांचं. गेले म्हटल्यावर आठवड्याभरची भाजी दिली, तसेच वालवडचे शेंगाही दिले आणि डबल बीचे शेंगा दिले होते. तर म्हटलं चला डबल बीच्या शेंगाचं कालवण करूया, जे की घरी सर्वांनाच. चिकन मटण काय खातात, चिकन मटणाला फेल करेन इतकं भारी त्याचं कालवण होतं. मग काय इथं कांदा एक कापला. त्याच्यानंतर म्हटलं चला भाज्याच्या तयारीला लागले. त्याच्यानंतर म्हटलं एका साईडला कालवण करूया आणि एका साईडला भाकरी करूया, म्हणजे गरम गरम खाता येईल. डबल बीच्या शेंगा एकाच शिट्टी शिजल्या होत्या. त्याच्यानंतर म्हटलं चला मसालाही परतून घ्यावा. मग इथं मसालाही परतून आणि एका साईडला भातही लावून टाकला होता. त्याच्यानंतर म्हटलं आज मुलाचा आवाज कसा येत नाही. त्याच्यानंतर त्याला घरात शोधलं तर तो नव्हता आणि रात्रही भरपूर झाली होती. मग काय त्याला गेले शोधत शोधत, मग काय पळत निघाला मला बघून. त्यानंतर तो कसला अभ्यासाला कसा मला. त्याच्यानंतर मग म्हटलं चला इथं भाकऱ्या करून घ्यावा. मग इथं गरम गरम भाकऱ्या करत होते, कारण की हे मला म्हटले आलोच मी 5 मिनिटात. त्याच्यानंतर म्हटलं चला हे येऊपर्यंत आपण भाकरी करता येईल. त्याच्यानंतर गरम गरम सर्वांना जेवता तरी येईल, कारण की संध्याकाळी जेवायला बसतो. कारण की सकाळी तर वेळ भेटत नाही, पण संध्याकाळी मात्र एकत्रच जेवायला भेटतो. काय कालवणही आपलं झालं होतं. त्याच्यानंतर तितक्यात त्याचे पप्पाही आले होते. तर बघा इकडं पप्पा आले म्हटल्यावर ह्याची लपायची तयारी चालूच असते. त्यानंतर बसले दोघं एकमेकांना शोधत. त्यानंतर म्हटलं चला जेवणही झालं. त्याच्यानंतर म्हटलं चला भांडे घासून घ्यावा. रात्र तर भरपूर होती आणि थंडी भरपूर होते, पण काय करणार, मला भांडे घासल्याशिवाय बाहेर जमतच नाही ना. त्याच्यानंतर मग मी इथं भांडे घासूपर्यंत ह्यांनी इथं बिछाना